नमस्कार शेतकरी बांधवांनो, ई पीक पाहणी कशी करायची मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे। तर लवकरात लवकर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो बघून घ्या, इथे तुमच्या समोर 6 ऑप्शन इथे दिलेले आहे। कायम पड नोंदवा, पीक माहिती नोंदवा, बांधावरची झाडे नोंदवा, अपलोड आणि पीक माहिती मिळवा, गावचे खातेदारांची पीक पाहणी हे इथे तुम्ही चेक करू शकता। तर असे 6 ऑप्शन तुमच्या समोर इथे दिलेले आहे। तर याच्यापैकी तुम्हाला जो आहे तो कायम पड हा ऑप्शन, जर तुम्ही कायम पड चालू पड तुम्हाला नोंदवायचे असेल तर तुम्ही नोंदवू शकता, नाहीतर याची काही गरज नाही। तुम्ही सरळ दुसऱ्या ऑप्शनला इथे क्लिक करून घ्या। पीक माहिती नोंदवावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर लोडिंगचा ऑप्शन येईल। लोडिंग झाल्यानंतर ती तुमच्या समोर असा ऑप्शन येणार आहे। या ऑप्शनमध्ये तुम्ही इथे ह्या ॲरोवरती प्रत्येक ऑप्शन समोर इथे बघून घ्या, खाते क्रमांक आहे तर समोर असा ऑप्शन आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। खाली गट क्रमांक आहे, इथं असा ऑप्शन आहे, इथं तुम्ही क्लिक करू शकता। इथं हंगाम आहे, इथं क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला। प्रत्येक ऑप्शनच्या समोर असा छोटा ॲरो आहे, त्या ॲरोवरती क्लिक करून तुम्ही जी आहे ती माहिती नोंदवायची आहे। तर बघून घ्या कशी नोंदवायची ते। तर बघून घ्या, खाते क्रमांक जो आहे ॲरोला क्लिक करायचा आहे। बघून घ्या खाली खाते क्रमांक आलेला आहे, खाते क्रमांकाला क्लिक करून घ्यायचं आहे। बघून घ्या गट क्रमांक इथं निवडलेला आहे, आपण पहिलाच गट क्रमांक इथे टाकलेला आहे। ॲरोवरती क्लिक करायचं आहे, एक्सचे आपला जो गट नंबर आहे तो इथे क्लिक करून घ्यायचा आहे। आता जमिनीचे एकूण क्षेत्र आपण गट नंबर टाकल्यानंतर जमिनीचे एकूण इथं क्षेत्र जे आहे ते ॲटोमॅटिक इथे येऊन जात आहे, त्याला तुम्हाला भरायचं काम नाही। पोट खराब पण इथे तुम्हाला ॲटोमॅटिक येऊन जातं, तेही तुम्हाला भरायचं काम नाही। इथं तुम्हाला हंगाम जो आहे तो कोणता आहे, खरीप आहे की रब्बी आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे। तर आता चालू जो हंगाम आहे तो खरीप आहे। तर खरीप निवडल्यानंतर पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र किती आहे हे इथं तुम्हाला जो आहे तुमचे किती क्षेत्रात तुम्ही जी पेरणी पेरलेली आहे तुम्ही ते इथं तुम्हाला येऊन जाणार, त्याला काही नोंदवायचं तुम्हाला काम नाही। इथं खाली पिकाचा वर्ग जो आहे या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। पिकाचा वर्ग जे आहे तुम्ही पॉलीहाऊस पीकमध्ये पीक जे आहे पॉलीहाऊसमध्ये घेता, शेड हाऊसमध्ये घेता की मिश्र पीक घेता की एक पीक घेता, तर तुम्हाला इथं तुमचं जे आहे बहुपीक आहे एक पीक आहे ते तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे। तर बघून घ्या, निर्भर पिकाचा प्रकार हे ह्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथं तुमचा जो फळबाग आहे की पीक बाग आहे की ते तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे। तर आपला पीक बाग आहे तर आपण इथे पीक बाग इथं निवडून घ्यायचं आहे। पीक बाग निवडल्यानंतर तुम्हाला पिकाच्या झाडाची नाव काय आहे, म्हणजे तुम्ही कोणतं पीक जे आहे ते पेरलेलं आहे ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे। तर तुम्ही ज्वारी पेरलेली आहे, बाजरी आहे, धान आहे, साते साळे, भात आहे, मक्का आहे, मूग आहे, सोयाबीन आहे, जे तुम्ही इथं निवडलेलं आहे ते तुम्हाला इथं ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तुम्ही हरभरा लावला असेल, आंबट लावली असेल, तूर लावलेलं असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला इथे जे तुमचं जे टाकलेलं आहे ते तुम्ही इथं भरून घ्या। आपण सोयाबीन टाकलेली आहे, आपण सोयाबीन इथे क्लिक करूया। तर बघून घ्या क्षेत्र भरा हे आरने, तर इथं तुम्हाला हे बघून घ्या, इथे क्षेत्र भरा हे आरने म्हणजे हेक्टरने तुम्हाला इथं जे आरने क्षेत्र जे आहे भरायचे आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं पूर्ण क्षेत्र भरा या ऑप्शनवरती इथे क्लिक करायचं आहे। पूर्ण क्षेत्र भरल्याच्या नंतर तुमचे जे क्षेत्र पूर्ण जे क्षेत्राची तुम्ही पीक पाहणी करताय ते पूर्ण क्षेत्र इथे तुम्हाला येऊन जाणार। तर खाली बघून घ्या, जलसिंचन साधने या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही कोणत्या साधनाने जे आहे ते पिकाला पाणी देता, खाजगी कालवाने देता, सरकारी कालवाने देता का विहिरीने देता, तलावने देता, कशाने देता, तर आपण इथे विहिरीने देत असतो। तर विहिरीने दिल्यानंतर विहीर ऑप्शन क्लिक केल्यानंतर सिंचन पद्धती कोणती आहे तुमची, म्हणजे तुम्ही कशाच्याद्वारे सिंचन जे करताय, तुषार सिंचन आहे, प्रवाही सिंचन आहे, ठिबक सिंचन आहे। तर आपलं जे आहे अन्य प्रकारे सिंचन करायचं आहे, नाही तर प्रवाही सिंचन, तुषार सिंचन, आपण इथं ठिबक सिंचन नाही अन्य प्रकारे प्रवाही सिंचन करायचं आहे। अन्य प्रकारे सिंचन केल्यानंतर तुमचं जे ऑप्शन आहे तुम्ही ठिबकना देत असाल ते ऑप्शन तुम्ही क्लिक करून घ्यायचं आहे। आणि इथे लागवडीची दिनांक जी आहे तुम्हाला इथे टाकायची आहे। लागवडीची दिनांक जे आहे तुम्ही ज्या दिवशी आपलं पीक जे आहे लागवड केली होती त्या दिवसाची तारीख इथे तुम्हाला टाकून घ्यायची आहे। तर आपली तारीख जी आहे ती 13 जूनला इथे लावलेलं होतं, तर आपण इथं ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तुम्ही कोणत्या दिवशी लावलेलं होतं ती तारीख तुम्ही इथं टाकून घ्यायची आहे। आणि इथं समोर जो ऑप्शन आहे येत आहे पुढे जा हे ऑप्शन येत आहे, या ऑप्शनवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। मी लोकेशन तुमची ऑन करून घ्यायचं आहे, तर आपली लोकेशन जे आहे ते आपण ऑन करून तुमच्या समोर असा ऑप्शन येईल। बघून घ्या, तुम्ही तुमच्या शेतापासून किती दूर आहात हे असे ऑप्शन तुमच्या समोर येणार आहे। तर बघून घ्या, तुम्ही इथे पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करू शकता जेव्हा तुम्ही लोकेशनच्या जवळपास असाल तेव्हा। जर तुम्ही लोकेशनवर नसेल तर तुम्हाला जे आहे ते पुढे जायचं ऑप्शन जो आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करता येणार नाही आहे, तो इथंच राहील। त्यामुळे तुम्ही तुमच्या ज्या एक गट नंबर आहे गट नंबरचा तुम्ही मध्यभागी जाऊन तुम्ही तिथे जाऊन पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करू शकता।
तुम्ही गट नंबरच्या समोर आल्यानंतर तुम्हाला इथे पुढे जा ऑप्शन असा येणार आहे. पुढे जा ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करून घ्यायचं आहे. तुम्हाला 1 नंबरला छायाचित्राचं ऑप्शन येत आहे. या छायाचित्र ऑप्शनवरती तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे. छायाचित्र ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लोडिंगचं ऑप्शन येईल. तर तुमच्या गटापासूनचे अंतर 0 मीटर आहे. म्हणजे मी गट नंबरमध्येच आहे आता सध्या उभा. तर इथे ठीक आहे, तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो काही फोटो आहे, सोयाबीनचा हो कशाचा हो, तो फोटो तुम्हाला इथे काढून घ्यायचा आहे. तर मी माझा फोटो काढलेला आहे. तुम्हाला इथं ओकेचं बटन जे आहे ते इथे क्लिक करून घ्यायचं आहे. ओकेचं बटन क्लिक केल्यानंतर तुमचा जे आहे 1 नंबरचा फोटो जो आहे तुम्ही इथे काढलेला आहे. आता तुम्हाला 2 नंबरचा फोटो पुन्हा इथे काढून घ्यायचा आहे. सारखाच तसाच फोटो, त्याच पिकाचा फोटो तुम्हाला इथे पुन्हा काढून घ्यायचा आहे. तर बघून घ्या, ठीक आहे. तुमचे 6 मीटर जे अंतर आहे, तुम्ही गट नंबरमध्येच आहे असं ऑप्शन आल्यानंतर तुम्ही इथे फोटो काढून घेतल्यानंतर इथं ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता माझे दोन्ही जे आहे फोटो जे आहे ते मी इथे काढलेले आहे आणि खाली जो गोल ऑप्शनमध्ये राईटचा ऑप्शन आहे, त्या राईट ऑप्शनवरती तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे. आता दोन्ही फोटो आणि माझी जेवढी पण माहिती मी इथे भरलेली होती तेवढी संपूर्ण माहिती इथे तुम्हाला दिसून जाईल. तुम्ही या माहितीमध्ये पुन्हा तुम्ही बदलाव करू शकता. आता जी आहे ही आपली माहिती जी आहे पूर्ण जी आहे ती बरोबर आहे. त्यामुळे आता आपण या माहितीला जसे आहे तसेच राहू देणार आहे. बघून घ्या, खरीप हंगाम, निर्बळ पीक, पेरणीची दिनांक जी आहे ती आपण इथं सर्व जे आहे भरलेली आहे. आता बघून घ्या, खाली एक ऑप्शन येत आहे इथं, वरीलप्रमाणे पिकांची माहिती योग्य व अचूक असल्यास मी घोषित करत आहे. म्हणजे ही माहिती जी आहे ती बरोबर आहे असं मी घोषित करत आहे. त्या क्लिक ह्या बॉक्समध्ये तुम्ही इथे क्लिक करून घ्यायचं आहे आणि पुढे जा या ऑप्शनवरती तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे. पहिलं क्लिक. बघून घ्या, लोडिंग झाल्यानंतर ती तुमच्यासमोर बघून घ्या, पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे असं ऑप्शन येईल आणि इथं ठीक हा ऑप्शन येईल आहे. तर तुम्ही ठीक आहे या ऑप्शनवरती क्लिक करून तुमची जी आहे पिकाची माहिती जी आहे साठवलेली आहे. तुमचे जे आहे पीक पाहणी इथे झालेली आहे. तुमची दुसरी नोंदणी तुम्ही इथे करू शकता. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.